तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। मुलांच्यातील वेगळेपणा ओळखून त्यांना घडवा, प्राध्यापक गणेश शिंदे यांचं मत। बोरगाव अरिहंत शाळेत विचारांचं वाण कार्यक्रम। आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक आई वडील कार्य केलं पाहिजे। आपली परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याच्या अंगी असलेल्या वेगळेपणा ओळखून त्यांना घडवलं पाहिजे। गुणपत्रिकेवरील गुण महत्त्वाचे नसून त्यांना कोणत्या प्रकारे संस्कार देत आहोत हे महत्त्वाचं आहे। त्यांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांच्या जडणघडणीसाठी प्रत्येक पालकांनी प्रयत्न करून उद्योग व्यापार व्यवसायाचे त्यांना मोठे स्वप्न दाखवावे, असं मत पुणे येथील प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्यक्त केलं। बोरगाव येथील श्री अरिहंत रूरल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीनं मकर संक्रांती निमित्त आयोजित विचारांचं वाण या व्याख्यान समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका श्रीमती मीनाक्षी पाटील या होत्या। आपण काय पेरतो तेच उगवत असतं। आज प्रत्येक क्षेत्रात परिस्थिती बदलत आहे। नवनवीन तंत्रज्ञानामुळे आपणही अपडेट झालो पाहिजे। आपल्या मुलांना तंत्रज्ञान विज्ञानाबरोबरच संस्कार ही देणं गरजेचं आहे। आपली मुलं सुसंस्कारित व्हावीत यासाठी त्यांना चांगलं कीर्तन, चांगली पुस्तके द्या। शिक्षणाचं गांभीर्य ओळखून त्यांना शिक्षण दिलं पाहिजे। मुलांनी सुद्धा आपल्या आईवडिलांचे कष्ट ओळखून शिक्षण घ्यावं। आपण गरिबीत जन्म घेतलो हे आपली चूक नाही, पण आपण गरिबीत मृत्यू पावलो तर हे चूक आहे। नोकरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार केल्यास आपण नक्कीच यशस्वी होतो। शिक्षणातून स्वाभिमानी शोधायला शिका। स्पर्धेत टिकायचं झाल्यास आपण बदलणं हे गरजेचं आहे। मुलांना व्यसन अंधश्रद्धेपासून दूर ठेवा। आपल्या मुलांना कष्टाची किंमत समजू द्या। व्यवहार उत्तम ठेवा। योग्य ठिकाणी खर्च करा। स्वर्गीय रावसाहेब पाटील दादांनी अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे। पुरुषांनी नेहमी स्त्रियांचं कौतुक केलं पाहिजे। स्त्रियांचा त्याग मोठा आहे। आई व शिक्षकांनी एवढे पवित्र कुणीच नसतं। आपल्या मुलांना आभाळा एवढं संस्कार द्यावे। आपण आपल्या बहिणीबरोबरच इतरांचेही बहिणींचा सन्मान करावा। आपल्यातील आनंद आपणच शोधावा। आपणच आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहोत, असं शेवटी प्राध्यापक गणेश शिंदे यांनी सांगितलं। कार्यक्रमात सौ विनयश्री पाटील, सौ धनश्री पाटील, नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, शाळेचे संचालक अशोक पंकापुरे, महादेव उल्पे, अण्णासाहेब भोजकर, नगरसेवक प्रदीप माळी, सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। निपाणीच्या शुभांगी जोशी, तनू पाटील यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शाळेचे मुख्याध्यापक दयानंद सदलके यांनी स्वागत केलं, तर विना पोतदार यांनी सर्वांचे आभार मानले। बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। या जुन्या जाणत्या माणसांनी काही स्वप्न बघितली की सर्वसामान्य कुटुंबापर्यंत, सर्वसामान्य पोरांपर्यंत ही शिक्षणाची गंगा गेली पाहिजे। त्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं। आता आपली भूमिका असली पाहिजे की आमची मुलं व्यवस्थित शिकतायत का। मी सगळ्या मातांना विचारेन, ते मूल रडतंय ना, तुम्ही त्याच्या हातात मोबाईल द्या। आता दुसरा पर्यायच नाही उरलेला। आणि जवळ घेतल्याबरोबर ते पोरग रडणं थांबवते। आता पोरग रडायला लागल्यावर आई काय करते, मी सांगू का, तुम्ही सांगता काय करते आई? हा, शब्बास, ऐकलं का तुम्ही? आणि ते यांनीच सांगितलंय। आणि पोरग इतकं पुढचं आहे, हातात मोबाईल दिल्याशिवाय ते पण आता रडायचं थांबत। आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय आहे? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे, हे ठरवण्याची वेळ आली आहे। वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या
हजारो मुलांचे डोळे. सोसायटी बोरगाव यांचं म्हणजे थोडासा प्रास्ताविक मी करते आहे. जिनधर्माच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्नाटक महाराष्ट्र या सीमा भागातील बोरगाव नगरीमध्ये काही सहकारी मदतीला घेऊन संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी 11/7/2000 साली श्री अरिहंत रूरल डेव्हलपमेंट सोसायटीची स्थापना केली आणि या सोसायटीमार्फत श्री अरिहंत मराठी माध्यम कॉन्व्हेंट बोरगाव हे एक लहानसं रोपटं लावलं आणि या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर पाहता सर्वांनाच आश्चर्य वाटते. सुरुवातीला 1 खोली 2 शिक्षक 20 विद्यार्थी व 20 विद्यार्थी या पद्धतीने चालू केलेले कार्य आज अखेर भव्य 3 मजली इमारत, 32 खोल्या, सुसज्ज प्रयोगालय, ग्रंथालय, खेळाचे मैदान, संगणकीय रूम तसेच 40 कर्मचारी, 10 बसेस व 12 गावातील 1000 विद्यार्थी या स्वरूपाचे आहेत. किंबहुना ह्याच्यात जास्तच आहेत. या सर्वांचे श्रेय जाते ते म्हणजे दादांना, त्यांच्या मेहनतीला, कर्तृत्वाला व चिकाटीला. सन 2008 साली या सोसायटीमार्फत श्री अरिहंत मराठी माध्यम हायस्कूल बोरगावची स्थापना झाली. स्थापनेपासून आज अखेर 100% निकाल आहे. आपल्या हायस्कूलचे विद्यार्थी खेळामध्ये राज्य पातळीवर रायचूर, चित्रदुर्ग, मंड्या आणि अनेक ठिकाणी खेळले आहेत व राष्ट्र पातळीवर देखील दिल्ली व खेलो इंडियामध्येही आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेले आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.